श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार अधिक मासाची अमावास्या 14 जूनला दुपारी 12:19 प्रारंभ होईल, तर 15 जूनला सकाळी 8:23 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार अधिक मासाची अमावास्या सोमवारी म्हणजेच 15 जूनला साजरी केली जाईल. ही अमावास्या सोमवारी येत असल्यामुळे तिला सोमवती अमावास्या देखील म्हटले जाते. ही अमावास्या अधिक मासामध्ये येत असल्याने या अमावास्येचं विशेष महत्त्व आहे. सोमवती अमावास्येच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. सोमवती अमावास्या हा पितरांचे तर्पण पूजन करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने अनेक जन्माच्या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच सोमवती अमावास्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते, त्यांना प्रदक्षिणा घातली जाते. या अमावास्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि श्राद्ध केल्याने पूर्वजांची पापे दूर होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. याच दिवशी मिथुन संक्रांती सुद्धा साजरी होत असल्याने या अमावास्येचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे. याशिवाय या अमावास्येला सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योगाचा शुभ संयोग तयार होत असल्याने अमावास्या अधिक विशेष ठरते. या दिवशी सकाळी मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला पाण्याने भरलेले माठ दान केल्याने भाग्य उजळते आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी फळे, अन्न, वस्त्र, छत्री आणि फॅन दान करणे देखील अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी 33 दिव्यांचं दान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणून सोमवती अमावास्येच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण करा. दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या 3 पिढ्याचा पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण एडापिडा नजरबाधा नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा दही भाताचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. सोमवती अमावास्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची. कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अधिक मासातील शेवटची ही अमावास्या आणि या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. जर शक्य असेल तर या पवित्र दिवशी आपल्याला आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करायचं आहे. कारण पौराणिक मान्यतानुसार असं मानलं जातं की गंगा, यमुना या पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यामुळे शरीर आणि आत्मा दोन्हीही शुद्ध होतात. भूतकालीन पापापासून मुक्ती मिळते आणि या दिवशी स्नान केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक शांती मिळते. स्नान केल्यानंतर आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान करायचे. दान केल्यामुळे आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. जर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. नसेल शक्य असेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करा. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे. जर गंगाजल असेल तर गंगाजल टाकायचं. तसेच आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि असं हे जल जे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचं. असं केल्यामुळे आपल्या पूर्वजांना मोक्षाची प्राप्ती होत असते. तसेच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि शांती देखील येते. त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्रीहरी, विष्णू, माता लक्ष्मी तसेच महादेव आणि माता पार्वतीची पूजाही करून घ्यायची आहे.
तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं सुद्धा अत्यंत फलदायी मानले जाते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर यावेळेस 14 जूनला अमावास्येचा प्रारंभ होत आहे आणि 15 जूनला अमावास्याही समाप्त होत आहे. तर तुम्ही दोन्हीही दिवसामध्ये म्हणजे एकतर रविवारी किंवा सोमवारी हा उपाय जो आहे तो करू शकतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात. त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने, श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात. या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता, प्रगतीत अडथळे, अचानक आजारपण, संकट, संपत्तीची कमतरता, सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात. तसेच आपल्याला किंवा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात. जसं की अचानक आजारपण येणं, मुलं खूप हट्टीपणा, चिडचिडपणा करणं, अभ्यासात लक्ष न लागणं, मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी न प्राप्त होणं, मुलांचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात, संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात, घरामध्ये कायम भांडणं, कलह होतात. जर तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर तुम्हाला आवर्जून दहीभाताचा हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे. आता सोमवती अमावास्येच्या दिवशी सकाळी उठल्यावर सुद्धा आपल्याला काही छोटे छोटे उपाय जे आहेत ते करायचे. सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर सूर्यदेवांना आपल्याला जल अर्पण करून घ्यायचं आहे. जल अर्पण करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचं. असं केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होत असतं. तसेच आवर्जून अमावास्येच्या दिवशी आपल्याला आपलं घरसुद्धा स्वच्छ करायचं आहे. आपल्या घराची जी फरशी आहे ती पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गोमूत्र, तसेच चिमूटभर हळद आणि थोडीशी खडे-मीठ टाकून आपल्याला आपलं घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराची सुद्धा साफसफाई करून घ्यायची आहे. घराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं. तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला थोडंसं हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. त्याचबरोबर आपल्या उंबरठ्यावर सुद्धा दोन्ही साईडला आपल्याला थोडं पाणीही शिंपडून घ्यायचं आहे. कारण असं म्हटलं जातं अमावास्या तिथीला आपले पितृ मृत्यूलोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर येत असतात आणि जेव्हा असंही पाणी आपण उंबरठ्यावर शिंपडतो तर ते पाणी ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. तसेच या दिवशी आवर्जून आपल्या देवघरातील देवांना पंचामृताने किंवा दुधाने आपल्याला अभिषेक घालून शांत करून घ्यायचं आहे. विधीपूर्वक देवपूजा करून घ्यायची आहे आणि हा उपाय आपल्याला रात्री करायचा आहे. आता तुम्ही सोमवती अमावास्येच्या दिवशी म्हणजे सोमवारी हा उपाय करू शकतात किंवा अगदी रविवारी रात्री हा उपाय केला तरीही चालणार आहे. कारण ही दर्श अमावास्या, अमावास्येचा प्रारंभ हा रविवारी दुपारी होणार आहे आणि अमावास्येची समाप्ती ही सोमवारी होणार आहे. म्हणून तुम्ही दोन्हीही दिवस हा उपाय जो आहे तो करू शकतात. रात्री सगळी कामं आटपून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जेव्हा आपण झोपायला जाणार तेव्हा आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. आपल्याला एक वाटीभर भात जो आहे तो शिजवून घ्यायचा. भात शिजवताना त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल टाकायचं नाही आहे. नुसता भात हा शिजवून घ्यायचा. आता हा भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेटमध्ये किंवा पुठ्ठ्यावर काढायचा आहे किंवा अगदी तुम्ही द्रोणमध्ये काढला तरीही चालणार आहे. भात थंड झाला की त्यावर आपल्याला 2 ते 3 चमचे दह्याचे टाकायचे. त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे. ज्याप्रमाणे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला तो हा भात जो आहे तो तयार करायचा. तसेच त्यावर आपल्याला थोडंसं हळद कुंकूसुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर हा दही भात जो आहे तो आपल्याला तिकडनं उचलायचा आणि आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला आपल्याला हा भात जो आहे तो नेऊन ठेवायचा आहे. तसेच त्या भाताजवळ आपल्याला एक पाण्याचा ग्लास भरून सुद्धा ठेवायचा आहे. आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं. आपल्या पितरांचं स्मरण करायचं. जर तुम्हाला पितरांचं नाव माहिती असेल तर नाव घ्या, नाही माहिती असेल तर तुम्हाला 21 वेळा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे आपल्याला त्यांना प्रार्थना करायची, त्यांना बोलायचं आहे. आपल्याकडून झालेल्या कळत नकळत चुका
लोकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची. तसेच आपल्याकडनं कधीही कोणत्याही प्रकारची चुका होणार नाही, आपल्याला त्यांचं कायम स्मरण राहील अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे. तसेच घरातील प्रत्येक सदस्याला सुद्धा दक्षिण दिशेला नमस्कार करून आपल्या पितरांचं स्मरण करायला लावायचं. आता हा दही भात आपल्याला तिकडनं उचलायचा आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये हा दही भात जो आहे तो आपल्याला फिरवून घ्यायचा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्या हा दही भात जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर हा दही भात जो आहे तो आपल्याला आपल्या घरामध्ये बाथरूममध्ये नेऊन ठेवायचा आहे. पण एकदा हा दही भात आपण बाथरूममध्ये ठेवला की त्यानंतर आपल्याला पुन्हा हे बाथरूम जे आहे ते वापरता येणार नाही. आता बरीच लोकांचा हा प्रश्न असतो की आमच्याकडे एकच बाथरूम आहे, मग आम्ही काय करायचं? तर तुम्ही काय करा, जो दही भात ठेवला आहे त्यावर आपल्याला एक बालदी जी आहे ती उलटी करून ठेवून द्यायची. अशा रीतीने तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. संपूर्ण रात्रभर हा दही भात आपल्याला बाथरूममध्येच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील इतर सदस्य उठायच्या अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे आणि हा दही भात जो आहे तो आपल्याला तिकडनं उचलायचा आहे आणि दक्षिण दिशेला जो आपण ग्लासभर पाणी ठेवलेलं तो सुद्धा आपल्याला तिकडनं उचलून घ्यायचं आहे. घराच्या बाहेर यायचं आहे. घराच्या बाहेर हा ग्लासमध्ये जे पाणी आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे. तसेच जो दही भात घेऊन गेलेला तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा, जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी, कीटक किंवा कुत्रा किंवा कोणताही जनावर जो आहे तो दही भात खाऊन घेईल. आता तुम्ही घराच्या बाहेर जातील, तुम्ही दही भात घेऊन जात असतील, तुम्हाला वाटेमध्ये जर कुत्रा भेटला किंवा गाय भेटली तर त्यांच्या पुढे आपल्याला हा दही भात जो आहे तो ठेवायचा आहे. फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की हा उपाय करताना तुम्हाला कोणी रोखणार नाही, कोणी टोकणार नाही किंवा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही. तसेच एकदा तुम्ही दही भात ठेवला की तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आणि त्यानंतर तुम्हाला स्नानही करायची आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो अमावास्येच्या दिवशी करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय. अमावास्येच्या दिवशी दही भाताचा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दूर होऊन आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा निघून जाते आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याची भरभरून अशी प्रगती व्हायला लागते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.